नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूयाच्या टॉप 20 न्यूजवर. मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर बसणार हे निश्चित असताना शिंदेच्या शिवसेनेला उपमहापौर आणि सुधार समिती दिली जाणार आहे. उपमहापौरपदी महिलेची निवड ही निश्चित मानली जाते. त्याकरिता पक्षातील 2 वरिष्ठ आणि अनुभवी नगरसेवकांची चर्चा असून सुधार समितीचं पद पुरुषांमधून नेमणूक केली जाणार असल्याची माहिती आहे. मुंबई महानगरपालिका महापौर पदाच्या निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारीला महापौर पदासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर 11 फेब्रुवारीला मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाची घोषणा करण्यात येणार आहे. 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं असून महापौर पदासाठी अर्ज मागे घेण्याची वेळ सभागृह भरण्याच्या 15 मिनिटांआधी असणार आहे. ठाकरे गटाचा महापौर उपमहापौर उमेदवारीचा निर्णय शक्यतो 7 फेब्रुवारीला ठरणार आहे. गटनेत्या किशोरी पेडणेकर आणि काही अनुभवी नगरसेवकांना मातोश्रीवर बैठकीसाठी बोलावल्याची माहिती मिळते. जरी भाजप शिंदे गटाचे संख्याबळ जास्त असलं तरी ठाकरे गट महापौर उपमहापौर उमेदवार अर्ज भरण्याचा विचार करत असल्याचे संकेत आहेत. 11 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकाआधी सर्वच पक्षांनी आपल्या नगरसेवकांना मुंबईतच थांबण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत. कोणत्याही परिस्थितीत मतदानाच्या आधी शहर सोडू नये असे आदेश देण्यात आले असून दरम्यान 9 फेब्रुवारीला होणाऱ्या अंगणेवाडीच्या जत्रेमुळे कोकण पट्ट्यातील काही नगरसेवक बाहेरगावी जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिकमध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी 1.25 वर्षाचा फॉर्म्युला लागू करण्यात आलाय. भाजपातील अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी महापौर आणि उपमहापौर पदाची नियुक्ती 1.25 वर्षासाठी केली जाईल. त्यानंतर दुसऱ्याला संधी दिली जाईल असं आश्वासन देण्यात आलंय. महापौर आणि उपमहापौर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी राजीनामा दिलाय. उद्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यात शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आल्याने निवडणुकांची तारीख 2 दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व सभा रद्द केल्यात. मात्र स्थानिक नेत्यांकडून जिल्हा पातळीवर प्रचार सभा सुरू आहेत. प्रशासनाने मतदानासाठी कार्यरत कर्मचारी व मतदारांसाठी आवश्यक तयारी पूर्ण केली असून सर्वांना सुव्यवस्थित मतदानाची सुविधा दिली जाणार आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीतील आपले नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी मताधिकार मोबाईल ॲप उपलब्ध करण्यात आलंय असं राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलंय. 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानासाठी हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येईल. ॲपमध्ये मतदाराचे संपूर्ण नाव किंवा मतदान ओळखपत्राचा क्रमांक टाकून नाव शोधता येतं. तसंच मतदान केंद्राची माहिती देखील मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड बिनविरोध होण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळते. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर 31 जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पार्टीच्या उच्च पदस्थांनी म्हटलंय की भविष्यातील सर्व निर्णय सुनेत्रा पवार आणि पक्ष घेतील. लवकरच सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाल्यानंतर राज्यभर शोककळा पसरली आहे. बारामतीतील सहयोग सोसायटीत त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली जाते. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार सहयोग सोसायटीत आले आणि अजित पवारांच्या प्रतिमेसमोर हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर 9 दिवस उलटले तरी राज्य आणि पक्ष अजूनही शोकातून सावरलं नाही. याच दुःखाच्या काळात अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. वडिलांसोबत बोलतानाचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलंय, डॅड, माझा प्रत्येक काळ आज आणि येणारा प्रत्येक उद्या तुमचाच आहे. तुमची प्रचंड आठवण येते. तुम्ही दाखवलेला योग्य मार्ग आणि तुमचे शब्द कायम माझ्या मनात जिवंत राहतील. मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणात राज्य सरकारने नेमलेल्या विकास खारगे समितीने पार्थ पवार यांना क्लीन चिट दिली आहे. समितीच्या अहवालानुसार या व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांवर पार्थ पवार यांचं नाव किंवा स्वाक्षरी आढळली नाहीये. तर अमेडिया कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर दोषारोप लागले असून चुकीच्या स्टॅम्प ड्युटी सवलतीसाठी 21 कोटी रुपयांची वसुली करण्याची शिफारस समितीने केली आहे. जमीन विक्रेता शीतल तेजवानी आणि नोंदणी प्रक्रियेत सहभागी अधिकाऱ्यांवरही गंभीर कारवाई करण्यात आली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदावर अखेर दिल्लीत तोडगा निघालाय. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला महापौर पद तर विजय वडेट्टीवार गटाला उपमहापौर पद देण्याचा निर्णय झालाय. स्थायी समिती सभापतीसाठी जो गट सहकार्य करेल त्याला मिळणार असून बहुमतासाठी 4 नगरसेवकांची भर घालण्याची जबाबदारी धानोरकर यांच्या खांद्यावर आहे. काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील मतभेदामुळे महापौर पद ठरलं नव्हतं.
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक 32 तासानंतर मध्यरात्री 2 वाजता पूर्ववत झाली आहे. आडोशी बोगद्याजवळ प्रोपलिन गॅस वाहून नेणारा टँकर उलटल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. गॅस सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये हलवल्यानंतर आणि अपघातग्रस्त टँकर क्रेनने बाजूला केल्यावर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी गंभीरपणे घेतली आहे. फडणवीस यांनी भविष्यात अशी घटना टाळण्यासाठी चौकशी करून शिफारसही सविस्तर अहवाल MSRDCला सादर करण्याचे निर्देश दिलेत. तर शिंदेंनी आपत्कालीन वाहतूक आराखडा तयार करण्यास आणि मिसिंग लिंकचे काम लवकर पूर्ण करण्यास सांगितलं आहे. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांचं नाव देण्याचा अद्याप कोणताही प्रस्ताव नाही. महायुती सरकारमध्ये निर्णय सामूहिकपणे घेतले जातात. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांचं मत घेऊन निर्णय होईल, असं सरनाईक यांनी धाराशिव जिल्हा परिषद प्रचार सभेत सांगितलं आहे. नंदुरबारमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मदत करण्यासाठी सुरू केलेली राज्य सरकारची लोकप्रिय योजना माझी लाडकी बहीण सध्या एका धक्कादायक कारणामुळे चर्चेत आहे. जिल्हा प्रशासनाच्या तपासात उघड झालंय की योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करणाऱ्यांपैकी तब्बल 710 पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरलेत असून महिला आणि बालकल्याण विभागाच्या छाननी दरम्यान आधार कार्ड, बँक तपशील असता हे संशयास्पद प्रकरण समोर आलंय. प्राथमिक तपासात हे स्पष्ट झालंय की पुरुषांनी फक्त अर्जच नाही तर आवश्यक कागदपत्रही जोडून योजनेचा लाभ मिळवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला होता. जिल्हा प्रशासन या गंभीर गैरप्रकाराची सखोल चौकशी करत आहे. डोंबिवलीत मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मदतीने मराठी व्यावसायिक एकता सावंत हिला डोंबिवलीत स्वतःचा शॉर्मा स्टॉल मिळाला आहे. 4 फेब्रुवारी रोजी अविनाश जाधव यांनी स्टॉलचं उद्घाटन केलं. एकता सावंत हिने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांचा आभार मानत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. विकासाच्या नावावर अविनाश जाधव यांनी खूप मदत केली. धन्यवाद. मी राज साहेबांचे खूप आभारी आहे. स्टॉलवर एकता सावंतच्या मागणीवर राज ठाकरे यांचा फोटोही लावण्यात आला आहे. मुंबईतील गोरेगाव पश्चिमेतील अनमोल टॉवरमधील लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट झाला. वाढदिवसाच्या पार्टीसाठी सजावट करताना एका तरुणाने हायड्रोजन फुगे लिफ्टमध्ये नेले असता काही सेकंदातच अचानक स्फोट होऊन आग लागली. या आगीत 2 तरुण आणि 1 तरुणी भाजली, पण कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटना लिफ्टच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून प्रशासनाने हायड्रोजन सारख्या अत्यंत ज्वलनशील वायूचा वापर करताना अत्यंत खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. ऑनलाईन फसवणुकीत ग्राहकाने स्वतःचा OTP दिल्यास बँक जबाबदार नाही, असं ग्राहक न्यायालयाने ठरवलंय. मुंबईतील रहिवाशाची तक्रार जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोगात फेटाळण्यात आली आहे. न्यायालयानुसार बनावट लिंकवर क्लिक करून आणि सर्व तपशील दिल्यामुळे OTP तयार झाला. त्यामुळे बँकेकडे पैसे नाकारण्याचं कारण नव्हतं. आयोगाने ऑनलाईन फसवणूक ही तक्रारदाराच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचं नमूद केलंय. गेल्या काही वर्षात ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढलं असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. T20 वर्ल्ड कप 2026 2 दिवसांवर आलेला असताना टीम इंडियासाठी वाईट बातमी आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वॉर्मअप मॅचमध्ये दुखापतीमुळे बाहेर झाला. हर्षितला गुडघ्याच्या दुखापतीमुळे चालणंही अवघड होतं. हा फोटो पाहून संघाचे तणाव वाढलाय आणि भारताचा पहिला सामना USA विरुद्ध आहे. तुर्तास वेळ झाली. इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी.